नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. पुणे माडा लॉटरी नुकतीच आलेली आहे. तर आज आपण स्कीम क्रमांक 817 ज्ञाती इक्विनॉक्स या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सिडको आणि म्हाडा रिलेटेड सगळी माहिती माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तर चला मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर स्कीम क्रमांक आहे 817. प्रोजेक्टचं नाव आहे ज्ञाती इक्विनॉक्स. बावधान लोकेशनमधला हा प्रोजेक्ट आहे. हा 1 BHK कॉन्फिगरेशनचा इकडे आहे आणि LIG कॅटेगरीसाठी इकडे फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत म्हाडाने. याचा कार्पेट एरिया जो आहे तो 43 ते 44च्या मध्ये, म्हणजे जवळजवळ 475 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे. प्राईस आहे 23 ते 24 लाख आणि टोटल इथे 15 फ्लॅट्स म्हाडाने प्रोव्हिजन केलेले आहेत. बावधानमध्ये फक्त हा एकच प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, पूर्ण पुणे म्हाडा लॉटरीमध्ये ज्याचा इथे समावेश केलेला आहे. रेरा वेबसाईटवर आपण याची थोडी माहिती घेऊया. तर रेरा वेबसाईटवर सुद्धा या प्रोजेक्टचं नाव रजिस्टर्ड आहे. हा प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता, इकडे सुद्धा त्याचं नाव ज्ञाती इक्विनॉक्स 2 म्हणून आहे. अजून थोडीशी माहिती आपण घेऊया. याचं जे पोझिशन असणार आहे ते मे 2027 मध्ये, म्हणजे अजून 2.5 वर्ष, 2 ते 2.5 वर्षानंतर याचं पोझिशन असणार आहे. या प्रोजेक्टमध्ये खूप सारे लिटिगेशन्स आहेत, तुम्ही इकडे बघू शकता. इकडे बघा, एवढे सगळे केसेस सध्या या प्रोजेक्टवरती ऑनगोईंग आहेत, चालू आहेत. काही जमिनीला घेऊन आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडंसं बघून घ्या. अजून इकडे 2 टॉवर्स होणार आहेत, बिल्डिंग ए आणि बिल्डिंग बी. बिल्डिंग ए ही प्रायव्हेट बिल्डरची असणार आहे आणि बिल्डिंग बी ही म्हाडासाठी असणार आहे. तर म्हाडासाठी एक सेपरेट बिल्डिंग असणार आहे. दोन्ही 30 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. त्यातले 27 फ्लोअर हे हॅबिटेबल असणार आहेत, पार्किंग, बेसमेंट वगैरे सोडून. ठीक आहे, आणि म्हाडाचे फ्लॅट जे असणार आहेत ते बिल्डिंग बीमध्ये असणार आहे. ठीक आहे, तर हे बघा, इकडे त्यांनी रेरावरती दिलेले आहेत. बिल्डिंग बीमध्ये हे म्हाडाचे फ्लॅट नंबरसुद्धा यांनी मेन्शन केलेले आहे. 2nd फ्लोअरपासून ते जवळजवळ 23-21 माळ्यापर्यंत म्हाडाचे इथे त्यांनी फ्लॅट्स दिलेले आहेत. आता या इकडे भरपूर सारे फ्लॅट्स दिलेले आहेत, कारण की एक सेपरेट बिल्डिंग आहे. पण सध्या या लॉटरीमध्ये फक्त 15 फ्लॅटचा समावेश केलेला आहे. यातले बरेच फ्लॅट्स हे मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा त्यांनी जाहीर केले होते, मागच्या वर्षीच्या पुण्याच्या लॉटरीमध्ये. आता उरलेले काही 15 फ्लॅट्स आहेत ते या लॉटरीमध्ये असणार आहेत. थोडंसं आपण लेआउट समजून घेऊ याचा. तर लेआउट, प्रोजेक्टचा लेआउट हा असा आहे काही. ठीक आहे, आता हे जे पिंकमध्ये जे तुम्हाला दिसतं हे प्रायव्हेट बिल्डिंग्स असणार आहे, ज्याच्यामध्ये 1B, 1C, 1D, 2E आणि 2F बिल्डिंग असणार आहे. आणि म्हाडासाठी एक सेपरेट बिल्डिंग बी असणार आहे इथे, जशी इकडे वेगळी दाखवलेली आहे ती. ठीक आहे, त्यांनी लिहिलेलं आहे की 2 बेसमेंट, ग्राउंड फ्लोअर आणि 24 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे. आता अजून हा एक पूर्ण त्याचा मास्टर लेआउट आहे. ठीक आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला, हे जे आहेत, हा जो पूर्ण प्लॉट आहे ना, हा पूर्ण प्रायव्हेट बिल्डरचे बिल्डिंगसाठी आहे. 2A, 2B, 2C, 2D, 1A, 1B, 1C, 1D, 2E आणि 2F. ठीक आहे, हे जेवढे पण आहेत ते प्रायव्हेट बिल्डर्सचे आहेत. आणि म्हाडासाठी इकडे बघा, तुम्हाला 2 वेगळे सेपरेट इकडे टॉवर्स दिसत आहे, A आणि B. आणि म्हाडाचे बी बिल्डिंग जी असणार आहे ती म्हाडाचे इकडे या लॉटरीसाठी जे फ्लॅट्स आहेत ते बिल्डिंग नंबर बीमध्ये असणार आहे. अजून आपण लेआउटमध्ये माहिती घेणार आहोत. हे बघा, इकडे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे बिल्डिंग बी म्हाडा. याच्यामध्ये लिहिलेलं आहे 2nd फ्लोअरपासून ते जवळजवळ 21 माळ्यापर्यंत म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. आता याच्या व्यतिरिक्त आता थोडंसं आपण कनेक्टिव्हिटी जाणून घेऊ. ठीक आहे, GPS वरती हे असं, त्याचं सध्या ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे, त्यामुळे हे त्याचे करंट व्हिज्युअल्स आहेत, इकडे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतरच इकडे हे म्हाडाचं कन्स्ट्रक्शन इकडे चालू आहे. ठीक आहे, इकडे म्हाडासाठी वेगळं सेपरेट होणार आहे. त्यानंतर बिल्डिंग दिसायला काही अशी असणार आहे, इक्विनॉक्स. ठीक आहे, थोडंसं कनेक्टिव्हिटी जाणून घेऊ आपण. तुम्ही बघू शकता इथे हॉस्पिटल्स आणि स्कूल्स हे एकदम जवळपास आहेत. म्हणजे हॉस्पिटल तुम्ही बघाल तर बावधान सिटी हॉस्पिटल हे सगळे 3 ते 4 किलोमीटरच्या मध्ये आहे. आणि स्कूलसुद्धा 1 ते 4 किलोमीटरच्या मध्ये. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत स्कूल्स आणि कॉलेजेसचे इकडे. ठीक आहे, फक्त एवढंच आहे की IT पार्क थोडंसं लांब आहे. जसं तुम्ही बघू शकता, हिंजे IT पार्क हे 18 किलोमीटर आहे.
बाकी सगळं शारदा सेंटर 8 किलोमीटर आहे. ICC ट्रेड टॉवर्स 10 किलोमीटरवर आहे. नॅनोस्पेस IT पार्क 9 किलोमीटरवर आहे या लोकेशनवरून. कनेक्टिव्हिटी चांदणी चौकच्या एकदम प्राईम लोकेशन वाईज हे एकदम प्राईम लोकेशन आहे. चांदणी चौकवरून हार्डली 1 किलोमीटरवर हा प्रोजेक्ट आहे. कोथरूड ही सुद्धा 1.5 किलोमीटरवर आहे. वांडस मेट्रो स्टेशन जे आहे ते 4.5 किलोमीटरवर आहे. शिवाजीनगर स्टेशन 13 किलोमीटर आणि पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट 23 किलोमीटर असं हे पूर्ण आहे. आणि मॉल्स आणि शॉपिंग डीमार्ट वगैरे सुद्धा इकडे आहेत. ठीक आहे. तर हे होती सगळी कनेक्टिव्हिटीची माहिती. आता याच्या व्यतिरिक्त आपण थोडंसं आता हे जाणून घेऊया की याचं फ्लोर प्लॅन काय आहे तो बघून घेऊ. म्हणजे कॉन्फिगरेशन हा 1 BHK LIG साठी आहे. ठीक आहे. इथे पुन्हा त्यांनी बघा तुम्हाला इकडे सुद्धा पुन्हा म्हाडाच्या याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. सेकंड फ्लोअरपासून ते 22nd फ्लोअरपर्यंत म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. थोडंसं आता फ्लोअर प्लॅन आपण समजून घेऊ. हा 1 BHK LIG कॅटेगरीसाठी आहे हा प्रोजेक्ट. ठीक आहे. तर इथे बघू शकता तुम्ही जसं इथून तुम्ही एंटर केल्या केल्या इथे डायनिंग रूम आहे पहिला. ठीक आहे. त्याच्या बाजूला एक वॉशरूम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बेडरूम आहे. बेडरूमला एक स्टोरेज एरिया इथे त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग इकडे हा लिव्हिंग रूम, हा इथे लिव्हिंग रूम आहे आणि मग बाल्कनीसुद्धा दिलेली आहे इकडे. ठीक आहे. तर हा असणार आहे पूर्ण 1 BHKचा कॉन्फिगरेशनचा पूर्ण हा म्हणजे हे लेआउट. ठीक आहे. इथे सुद्धा सेम तसंच त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे. इथून एंट्रन केल्यावर इथे लेफ्टला तुम्हाला डायनिंग रूम आणि समोरच लिव्हिंग रूम असणार आहे. लिव्हिंग आणि डायनिंग एकच असतं मला. त्यानंतर त्याला बाल्कनी आहे मोठी आणि नंतर एक मास्टर बेडरूम दिलेला आहे आणि त्याला एक अटॅच बाथरूम आणि एक कॉमन बाथरूम असं हे याचा फ्लोर प्लॅन असणार आहे. च्या व्यतिरिक्त कनेक्टिव्हिटी वाईज जर बघितलं तर एकदम प्राईम लोकेशन आहे हे. ठीक आहे. याला रेटिंग्स तुम्ही बघाल तर आउट ऑफ 5 4च्या वर रेटिंग आहे. ठीक आहे. आणि काय काय दिलेलं आहे की गुड पब्लिक ट्रान्सपोर्ट, कॅब्स वगैरे अवेलेबल आहेत, स्कूल्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं, मार्केट्स आहेत. ठीक आहे. इश्यूज फक्त इथे 2-3च आहेत. एक म्हणजे इथे ट्रॅफिक जॅम खूप होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये लो लाईंग एरिया आहे बावधानमध्ये, तिकडे पाणीच असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या प्रोजेक्टच्या इथून येणं ट्रान्समिशन लाईन जात आहेत तर याची प्लीज नोंद घ्यावी. ठीक आहे. इलेक्ट्रिक ट्रान्समिशन लाईन्स या प्रोजेक्टच्या इथूनच जात आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ते जर रिस्की वाटत असेल तर मग हा प्रोजेक्ट अवॉइड करा. नाहीतर मग लोकेशन वाईज अँड ऑल हा प्रोजेक्ट चांगला आहे. दिसायला ही बिल्डिंग ही अशी असणार आहे. ठीक आहे. हे बघून घ्या. याचं थोडंसं आपण रेंटल बघून घेऊ. रेंटल इकडे 15,000 आहे. म्हणजे या एरियामध्ये बावधानमध्ये जे रेंट चालू आहे ते जवळजवळ 1 BHKचं 15,000 चालू आहे आणि 2 BHKचं 20 ते 30,000च्या मध्ये, 20 ते 25,000च्या मध्ये याचं रेंटल सध्या चालू आहे. थोडेसे आपण व्हिज्युअल्स आता बघून घेणार आहोत या प्रोजेक्टचे. सॅम्पल फ्लॅट तर हा ॲप्लिकेबल नाही आहे आपल्याला कारण की हा प्रायव्हेट बिल्डरचा आहे. हे थोडं कन्स्ट्रक्शनचे व्हिडिओज आहेत. भी तरह विज्ञापन प्रेरित नहीं है. थोडीशी अजून माहिती आपण बघणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. को पार्कवुड करके दिख रहा है, यानी कि आने वाले समय पे यहाँ पे ये प्रोजेक्ट लॉन्च होगा. इसी तरफ आपका चांदनी चौक मौजूद है और कोथरूड का पूरा हिस्सा फैला हुआ है. बात करें वेस्ट डायरेक्शन की साथियों तो इस तरफ भूगांव और पिरंगूट का पूरा लोकेशन है. वहीं नॉर्थ डायरेक्शन में आप देखें तो मुंबई पुणे बैंगलोर हाईवे और बावधान बुद्रुक का एरिया फैला हुआ है. वहीं अगर आप साउथ डायरेक्शन देखें तो इस तरफ एनडीए का फॉरेस्ट मौजूद है.
आइए साथियों समझ लेते हैं इस प्रोजेक्ट तक पहुंचना कैसे है। अगर आप देखें तो चांदनी चौक पे काफी तेजी से डेवलपमेंट चालू है और इस पे आपके लिए हम लोग एक डेडिकेटेड वीडियो भी लाने वाले हैं, जहां पे आप समझ पाएंगे कि इसका डेवलपमेंट किस तरीके से हो रहा है, किस स्पेस पे हो रहा है और बनने के बाद यहाँ पे ट्रैफिक सिचुएशन क्या रहेगा। आप अगर इस तरफ से यानी कि चांदनी चौक से आगे बढ़ेंगे पौड़ रोड पे, तो थोड़ा ही दूर आगे आके आपको लेफ्ट टर्न लेना है और लेफ्ट टर्न लेके सीधा आप आगे आएंगे तो इस प्रोजेक्ट तक पहुंच जाएंगे। लेकिन जहां पे आप लोग लेफ्ट टर्न लेते हैं वो रास्ता अभी काफी नैरो है, लेकिन आगे आके जहां पे यह प्रोजेक्ट मौजूद है, नियति ने ही इसे बनाया है और काफी वाइड रोड वहां पे दिखता है। यह उम्मीद की जा सकती है कि आने वाले समय पे लेफ्ट टर्न जहां पे है वह रोड भी वाइड हो जाएगा। आइए साथियों प्रोजेक्ट के बारे में जान लेते हैं। बात करें प्रमोटर नेम की तो वह मिहिर होम्स एंटरप्राइज एलएलपी रहने वाला है। बात करें साथियों टोटल लैंड पार्सल की तो यह पूरा प्रोजेक्ट 16.2 एकर्स में फैला हुआ है, लेकिन यदि इसमें से बायोडाइवर्सिटी पार्क का एरिया, प्लेग्राउंड और स्कूल का रिजर्वेशन निकाल दिया जाए, डीपी रोड का एरिया निकाल दिया जाए, तो नेट प्लॉट एरिया 8 एकर्स के आसपास बचता है। बात करें टोटल नंबर ऑफ टावर्स की तो इस पूरे प्रोजेक्ट में 10 टावर रहने वाले हैं। अभी 5 टावर को लॉन्च किया गया है। हाइट ऑफ टावर की बात कर ले साथियों तो इसमें बेसमेंट 3 ऐसा बताया जा रहा है कि आने वाले समय में शायद बिल्डिंग की हाइट 27 स्टोरी भी हो जाएगी। और इसके प्राइसिंग के बारे में बात करें 2 BHK की तो इसका महारे पुणे रेलवे स्टेशन प्रोजेक्ट से 16 किलोमीटर, पुणे इंटरनेशनल एयरपोर्ट 22 किलोमीटर। बात करें साथियों स्कूल और कॉलेजेस के डिस्टेंस की तो रायन इंटरनेशनल स्कूल, सूर्य दत्त नेशनल स्कूल और सूर्य दत्त कॉलेज ऑफ मैनेजमेंट प्रोजेक्ट से 3 से 3.5 किलोमीटर की दूरी पे मौजूद हैं। वहीं साथियों यदि आप प्रोजेक्ट से बालेवाड़ी हाई स्ट्रीट का डिस्टेंस देखें तो वह 10 किलोमीटर है। वहीं हिंजौड़ी फेज 1 प्रोजेक्ट से 16 किलोमीटर की दूरी पे मौजूद है। साथियों बात कर लेते हैं इस प्रोजेक्ट के प्रोज और इसके कॉन्स के बारे में। बात करें प्रोज की साथियों तो यह पूरा लोकेशन आसपास से ग्रीनरी से भरा हुआ है, क्योंकि बीडीपी है यानी कि बायोडाइवर्सिटी पार्क से घिरा हुआ है। एनडीए का लोकेशन है और यहाँ पे अगर आप देखें तो डेवलपमेंट काफी तेजी से चल रहा है चांदनी चौक का। और अगर आप बात करें कॉन्स की तो कहीं ना कहीं इस प्रोजेक्ट के लिए जो एंट्रेंस है वो अभी नैरो है। इस प्रोजेक्ट का सबसे बड़ा कॉन्स है। बात करें साथियों किसके लिए प्रोजेक्ट है और किसके लिए नहीं। साथियों ऐसे लोग तर मित्रांनो ही सगळी माहिती होती. ठीक आहे. एकच हायलाईट करायचं की या प्रोजेक्टच्या इथून ट्रान्समिशन लाईन्स इलेक्ट्रिसिटीच्या जात आहेत. त्यामुळे अप्लाय करायच्या आधी या लोकेशनसाठी जर अप्लाय करणार असेल तर नक्की या गोष्टीचा विचार करा. बाकी लोकेशन वाईज प्राईम लोकेशन आहे, तर बाकी सगळ्या गोष्टी ओके आहेत माझ्या मते तरी. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.